जर ते इयत्ता 1ली ते 7वीच्या वर्गात शिकत असतील तर त्यांना 2,500 रुपये प्रति वर्ष, 8वी ते 10वी साठी 5, त्यानंतर 12वी 10वी 12वी साठी डिग्री करत असाल कोणताही आणि वैद्यकीय करत असाल तरी 1 लाख ते 2 लाख प्रति वर्ष. नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी मी एक योजना घेऊन आलेलो आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ. याच्यामध्ये या ठिकाणी नोंदणी करण्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी 24 ते 25 लाख रुपयापर्यंतचं जे अर्थसहाय्य आहे ते या योजने थ्रू तुम्हाला भेटत आहे. या योजनेमध्ये एकूण मिळून या ठिकाणी 51 ते 52 या ठिकाणी वेगवेगळ्या कामांचा समावेश केलेला आहे. जी लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे त्यापैकी जर तुम्ही त्याच्यामध्ये काम करत असाल तर तुम्ही ही नोंदणी करू शकतात. याची पात्रता काय आहे, याची कागदपत्र काय लागतात, तसेच तुम्हाला कशा बाबतीत याचा फायदा होणार आहे, नोंदणी कधी करायची आहे, पडताळणी या ठिकाणी कागदपत्रांची कधी होणार आहे, याची नवीन डेट आलेली आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचा व्हिडिओ सर्व या ठिकाणी कामगार मंडळांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या ठिकाणी त्यांना सुद्धा याची नोंदणी करता येईल. याच्यामध्ये फायदे असणारे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतील. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मंडळी बघा, ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही जी वेबसाईट आहे mahabocw.in, तर ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली, यामध्ये तुम्ही जाऊन हे करू शकतात. यामध्ये बघा सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी 2025 मधलं जे आहे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे. महामंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभार्थी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील. म्हणजे जर तुम्ही नोंदणी करताय, नूतनीकरण म्हणजे अद्ययावत करताय किंवा या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तर तुम्ही कुठूनही आणि तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट बघूया. यामध्ये बघा, अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल. म्हणजे तुम्ही नोंदणी केलेली आहे तर तुम्हाला कागद पडताळणी सुद्धा या ठिकाणी करावी लागते की तुम्ही खरंच वर्क करताय त्या ठिकाणी, तर त्याच्यासाठी तुम्हालाच या ठिकाणी डेट द्यावी लागते त्या कागद पडताळणीसाठी. नेक्स्ट बघा, या ठिकाणी बघा 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल. ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज हा नामंजूर करण्यात येतील. तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हजर राहायचंय, जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर होईल आणि डॉक्युमेंट सोबत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचंय. नेक्स्ट बघा, लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे या डेटच्या आधी 6 फेब्रुवारीच्या आधी जर तुम्ही तारीख घेतली असेल तर ती तारीख या ठिकाणी रद्द झालेली आहे. नवीन तारखेसाठी तुम्ही अप्लाय करा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंक वरून नवी तारीख या ठिकाणी निवडू शकतात. या ठिकाणी बघा, रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि सिस्टम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल. नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येतो. OTP पडल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोच पावती क्रमांक भरवायचा आहे. त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा आणि या ठिकाणी दिनांक तुम्ही स्वतः निवडू शकतात. त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये ते सबमिटही करू शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे की नवीन डेट टाकायची अर्ज पडताळणीच्या ह्याच्यासाठी, जेणेकरून कागदाची तुम्ही छाननी करू शकतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा याचा योजनेचा काय फायदा आहे याच्या संदर्भात एक संक्षिप्त व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या. तर अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.